या या संध्याकाळी तुम्ही बाहेर जा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, तर प्रणव करतोय प्रणवचं ऑफिस आणि मम्मी पप्पा आले आहे मला आणि जियानाला घ्यायला. तर आम्ही चाललो ऋषुताईकडे बिकॉज आज मम्मी पप्पांचा स्टे आहे ऋषुताईकडे. तर आज दिवसभर मग त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करेल आणि प्रणव घरी ऑफिस करेल. मग संध्याकाळी प्रणव आम्हाला घ्यायला येईल. तर चला मग आम्ही आता इथून पुढे काय करू, कुठे जाऊ, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेल. मी येत आहे ना जेना, मी येऊ की नाही येऊ? मी चालवू का? डाळी घेतल्या का मम्मीने? ओ पप्पा. आणि ह्या दोघींचे धिंगाणे बघा. A few moments later. येस, तर आता आम्ही सगळे चाललो आहे बर्डीला विहिकासाठी गाडी घ्यायला. गाडी कुठली पाहिजे? कुठली? तिला स्कूटी हवी आहे. सो आधी तिच्याकडे तू म्हणते. ओके, काय पाहिजे तुला? स्कूटर पाहिजे मला. कुठल्या कलरची? पिंक कलरची. पिंक कलरची. ओके, सो आम्ही हिच्यासाठी स्कूटर घ्यायला चाललो आहे सगळे. सो लेट्स सी, बघू आता हिला कुठली आवडते आणि आम्हाला कोणती मिळते इथे. आणि जी तिची जुनीवाली जीप होती ती आता जियानाला मिळणार आहे. फुल मस्त मूड मध्ये आहे. दोघी जणीने दिवसभर धिंगाणे घातले आणि दुपारी 3-4 वाजता झोपलेले आहे दोघी जणी. आणि ऋषुताई आणि मी आम्ही थोडंफार शॉपिंग घरचं सामान घ्यायला गेलो होतो दुपारी बिकॉज मम्मी होती त्या दोघींना सांभाळायला. तर आम्हाला खूप छान चान्स मिळाला बाहेर निघायचा. प्रणव गेले आहेत जिमला आणि जिजू गेले आहेत ऑफिसला. तर ते दोघी जण घरी येतील. आम्ही तोपर्यंत जिया विहिकासाठी गिफ्ट तिचं घेऊन येऊ आणि मग एकत्र पुढे निघू. येस, तर चला मग आम्ही काय करू पुढे हे तर तुम्हाला कळेल. असं तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. सोनं माझ्या हातात राहू दे ना, सांडून जाईल. गुड गर्ल आहे दीदी. छोटीशी आहे दीदीची सिस्टर. अरे मी इथेच लावणार, मी सांगणार होती की इथेच लावायचं म्हणून. बघाल थांब भेटू, थांब भेटू. हा, पप्पा बघ 10 रुपये किलोमीटर म्हणतात नागपूरला. या ताई पप्पा सांगतात. पप्पा 50 रुपयाचे 40 किलो आता. अरे बापरे. येस, तर हे आहे नागपूरचं फुल मार्केट. याचा मॉर्निंगचा टायमिंग असतो इथे यायचं. पण आता पण अवेलेबल आहे तिथे. इथे होलसेल रेटमध्ये मिळतं सगळं. तर आम्ही आलो आहे बर्डीच्या शॉपमध्ये. बापरे.
वाव व्ह्यू, ही सायकल छान आहे. आलो होतो विकासाठी आणि इथे झालं जियानाचं सुरू. आणि तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? काय पाहिजे? हा हा. तर ह्या शॉपमध्ये तुम्हाला कार, बाईक्स आणि सायकल सगळ्या प्रकारचे होलसेल रेट्समध्ये मिळेल. आणि आम्ही जी विकासाठी ती रेड बाईक घेतलेली आहे, स्कूटी घेतलेली आहे, ती आम्हाला खरंच खूप अगदी कमी पैशात मिळाली ॲज कम्पेअर टू अदर शॉप. नाही का? रेड नको घेऊ. पिंक नाही का? पिंक नाही आहे का? आणि इथे तर काही वेगळंच सुरू आहे. काही ती तसा प्रयत्न करते की ती पुढे का नाही जाते. कळलं? तुला कलर कुठला पाहिजे? रेडच पाहिजे, व्हाईट नाही पाहिजे. पिंक तुला ही आवडली? घ्यायची का मग? साठी घेतलेली आहे ही वेस्पा स्कूटी. येस, आता आम्ही आलो आहे आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये, वराडी व्यंजन. आणि भरपूर वेटिंग आहे अर्ध्या तासाची. सो लेट्स सी. काय? आम्ही पुरणपोळी खायला आलो आहे आज. हो हो, यम्मी यम्मी. हो ना, पुरणपोळी खायला. आणि इथे अर्ध्या तासाची वेटिंग आहे. मी गेलो होतो गाडी जियाना बसली होती एका कार गाडीवर आणि तिला तीच पाहिजे. मी फक्त तिला आवडलं जियाना सर्व गाडी सोडली आणि पळाली. काल पण मॅक्स मध्ये थोडी जिद्द केली तिने. समज आली थोडं काही गोष्टी कंट्रोल लागेल. आम्ही आलोय वराडी व्यंजनमध्ये. हे आमचं मोस्ट फेवरेट हॉटेल सगळ्यांचं. तर कसं आज मराठी भाषा गौरव दिन आहे, तर म्हटलं चला ते पण सेलिब्रेट होऊन जाईल. आणि महाराष्ट्रीयन फूड सोबत राईट. बघू आता काय ऑर्डर करतो. आलो आहे. हिची एक्साइटमेंट वेगळी आहे थोडी. चलो हा भाई आवाज दे.
कुठे आलो आपण? हे नाही थांबते तू? हे नाही सांगावं लागेल. थांबते? तू थांबते आम्ही जाऊ? आमच्याकडे? हो. ही ओळखीची लिफ्ट आहे ना. हा. आवाज देता खालूनच. चढला नाही ना. नाही नाही नंतर नाही आला डबा. जा तू जियाना, आम्ही जातो. बाय 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 बाय. थांब तू. उद्या घ्यायला येऊ हा आम्ही तुला. एन्जॉय. बाय. घेऊन घे. अरे नंतर माईची तब्येत बरी झाली की राहायची. एक दिवस आरामासाठी. हा बॉटल बॉटल ओके. याल म्हण ना. जी जी. हा बाय कर. हा बाय कर. या म्हण. आबा या. आबा म्हण ना. आजी आजी म्हण. आबा म्हण ना. आबा. आबा म्हण जोरात. आबाला आवाज दे. बाय करून दे. येस, तर असा होता आमचा दिवस. आई बाबांची पण भेट झाली. भरपूर दिवसानंतर आईंसोबत भेट झाली. बिकॉज आईंना बरं नव्हतं म्हणून आई अवॉइड करत होत्या जियानाला भेटायला, जेणेकरून जियानाला ते सिम्पटम्स नको यायला, जियानाला तो व्हायरल स्प्रेड नको व्हायला म्हणून. आणि माझी तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही आईला भेटायला नव्हतं गेलो. बाबा आम्हाला भेटायला यायचे आणि आईंसोबत आमचं व्हिडिओ कॉलवर बोलणं व्हायचं रोज. तर येस, फायनली त्यांच्याशी भेट झाली आमची आज इतक्या दिवसानंतर. आणि आजचा दिवस खरंच खूप छान होता. दिवसभर मम्मी पप्पांसोबत टाइम स्पेंड केला. आता आम्ही चाललो आहे. आई बाबांसोबत भेट झाली, दोघांच्या हेल्थ बद्दल डिस्कशन झालं, जियाना बद्दल बोलणं झालं. तर याच ओव्हरऑल डे हा प्रोडक्टिव्ह होता. त्यासोबतच आता आम्ही घरी जातोय. परत एकदा सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि येस, महाराष्ट्रीयन आहे, मराठी बोललंच पाहिजे. त्यामुळे आम्ही सुद्धा ब्लॉगिंग मराठीमध्येच करतो. तर येस, अजून तर पुढे भरपूर काही प्लॅन्स आम्ही बनवत आहे. ते नक्कीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करू पुढे. तर तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा, असंच आम्हाला प्रेम देत राहा. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.